सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं आणि आता याच मुद्द्यावरून कोकणातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या प्रचार सभेमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केलाय। महाराजांचा पुतळा पडला म्हणजे त्यातनं काहीतरी चांगलं होईल, त्यातनं चांगलं नाही होणार आहे। केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे। कोकणात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात किल्ले राजकोटवरील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा मुद्दा केला जातोय। विरोधक पुतळ्याचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करतात। कोकणात प्रचार सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पुतळ्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलंय। सावंतवाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळा प्रकरणावरून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला। आमचे दाढीवाले म्हणतात मिंदे की काय करणार, वारे एवढे जोरात होते की त्या वाऱ्याने पुतळा पडला। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे राज्यकर्ते म्हणायला। आणि आपले इथले जे आहेत आमदार खाली मुंडी पाताळ ढोंडी, ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं। महाराजांचा पुतळा पडला, वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल। अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे? मग ही दुर्बुद्धी तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे? महाराजांचा पुतळा पडला म्हणजे त्यातनं काहीतरी चांगलं होईल, त्यातनं चांगलं नाही होणार आहे। केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे। कणकवलीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा पुतळ्याचा मुद्दा उपस्थित केला। अशुभ हातांनी पुतळा उभारल्याचा टोला त्यांनी लगावलाय। पुतळा उभारणीची अतर्क्य कारणं सत्ताधारी सांगत असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। हा होता तो कोसळून पडला। छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं काहीतरी उभं करायचं म्हणून आम्ही करत नाही। तो पुतळा नाही, त्या तो पुतळा म्हणजे त्याचा आत्मा आहे, आमच्यामध्ये आहे, आमचा आत्मा आहे तो, आमचे देव आहेत ते। आणि पुतळा लावतात काय, 8 महिन्यामध्ये तो पडतो काय? आणि आपले मिंदे दाढी खाजवत सांगतायत की वारा एवढा प्रचंड होता की तो पुतळा कोसळला। लाज वाटली पाहिजे, लाज। छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची अस्मिता। शिवरायांच्या पुतळ्यावरून सत्ताधारी महायुतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे। हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।